वेलकम स्टुडंट. आज आपण शिकणार आहोत ऑपरेशन ऑन सेट्स, म्हणजे सेट्सवर होणाऱ्या क्रिया, ज्यामध्ये पहिलं पाहायचं आपल्याला व्हॉट इज मीन बाय इंटरसेक्शन ऑफ टू सेट. याला मराठीत म्हणतात दोन संचाचा छेद संच, इंटरसेक्शन. तर इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स म्हणजे काय, तर पहिले डेफिनेशन पाहूया. इफ A and B are any two sets, जर A आणि B कोणतेही दोन सेट्स असतील तर then set of all elements which are common in A and B is called, अशा सेटला म्हणतात इंटरसेक्शन ऑफ सेट ए अँड बी. याचा अर्थ काय होतो की ए आणि बी कोणतेही दोन सेट्स असतील तर ए आणि बी मध्ये असलेल्या कॉमन एलिमेंटचा जो सेट आहे, असे एलिमेंट जे ए मध्ये पण आहेत आणि बी मध्ये पण आहेत, तर अशा एलिमेंटच्या सेटला म्हणतात ए आणि बीचं इंटरसेक्शन. पुढची महत्त्वाची गोष्ट, इट इज रिटन ॲज, हे जे रिलेशन आहे ए आणि बी या दोन सेटमधलं, हे विशिष्ट सिम्बॉलनं दाखवलं जाते आणि त्या सिम्बॉलला म्हणतात इंटरसेक्शनचं साईन. तर इट इज रिटन ॲज ए इंटरसेक्शन बी उलटा यू अँड रीड ॲज, याला लिहिलं कसं जाते पहा, रीड ॲज ए इंटरसेक्शन बी, म्हणजे सेट ए आणि बीचा इंटरसेक्शन सेट, म्हणजेच कॉमन एलिमेंटचा सेट. आता हेच आपण एक्झाम्पल घेऊन पाहूया, म्हणजेच तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजेल. फॉर एक्झाम्पल, इफ ए इज अ सेट कंटेनिंग एलिमेंट 1 2 3 4 and B is a set containing element 3 4 5 6, then what is A intersection B? तर A intersection B हा सेट काय येईल, तर A मध्ये आहे 1 2 3 4 आणि B मध्ये एलिमेंट आहे 3 4 5 6. तर असे दोन एलिमेंट आहेत 3 आणि 4 जे दोन्हीमध्ये कॉमन आहेत. तर A इंटरसेक्शन B मध्ये येतील दोन एलिमेंट कोणते, 3 and 4. That is the set of common element of A and B is called as A intersection B. आता हेच आपल्याला व्हेन डायग्रामनं कसं दाखवता येईल पहा. तर टू सेट्स समजा दोन ओल शेपनं दाखवतो मी, सर्कलही काढू शकता तुम्ही. इफ दिस इज सेट ए, दिस इज सेट बी, ए मध्ये एलिमेंट आहे 1 2 3 आणि 4, इकडं 5 आणि 6. तर हा जो दोन्हीचा कॉमन भाग आहे तो असतो ए इंटरसेक्शन बी. तर अशा प्रकारे व्हेन डायग्राम दाखवली जाते ए आणि बीच्या इंटरसेक्शन सेटची. इन जनरल जर लिहायचं झालं तर कसं लिहिता येईल पहा, ए इंटरसेक्शन बी इज अ सेट ऑफ ऑल यक्स. पहा, ए इंटरसेक्शन बी हा अशा सर्व यक्सचा सेट असतो, सच दॅट x belongs to A and x is also belongs to B. अशा एलिमेंटचा सेट जो ए मध्ये पण आहे आणि बी मध्ये पण आहे, ए आणि बी दोन्हीमध्ये आहे, तर अशा एलिमेंटच्या सेटला म्हणतात ए आणि बीचा इंटरसेक्शनचा सेट. ठीक आहे. त्यानंतर आता हे तर झालं रिलेशन, पण असे दोन सेट्स असतील ज्या सेटमध्ये एकही एलिमेंट कॉमन नाही, तर त्या सेटला काय म्हणतात, त्या सेट्सला म्हणतात डिसजॉइंट सेट. डिसजॉइंट सेट्स, मराठी त्याला म्हणतात विभक्त संच. दॅट इज इफ सेट ए अँड सेट बी डज नॉट हॅव एनी एलिमेंट in common, then they are
called as disjoint set. तर अशा दोन सेटला म्हणतात डिसजॉईंट सेट, ज्यामध्ये एकही एलिमेंट कॉमन नाही. म्हणजे जर ए इंटरसेक्शन बी हा एम्प्टी सेट असेल, दॅट इज फाय, देन दे आर कॉल्ड ॲज डिसजॉईंट सेट. त्यानंतर पुढचं जो ऑपरेशन आहे, दोनच मेन पाहायचे आहेत आपल्याला, इंटरसेक्शन आणि युनियन. इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स म्हणजे दोन संचाचा छेदसंच, म्हणजेच कॉमन एलिमेंटचा सेट. तर सेकंड महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आपल्याला पाहायची आहे, ती म्हणजे युनियन ऑफ टू सेट्स. इंट्रोडक्शन लेवलला सिलेबस दिलेला आहे तुमच्या क्लास 9मध्ये, जास्त काही डिटेलमध्ये नाही, डिटेलमध्ये तुम्हाला क्लास 11मध्ये शिकायला भेटेल. ठीक आहे. अगेन, इफ ए अँड बी आर एनी टू सेट्स, then set of all elements in A and B together, A आणि B या दोन्ही सेट मिळून एकूण एलिमेंटचा सेट. आता युनियन मराठी त्याला म्हणतात संयोग संच. संयोग म्हणजे दोन सेटचा संयोग. तर सेट ऑफ ऑल एलिमेंट्स इन ए अँड बी टुगेदर इज कॉल्ड, याला म्हणतात युनियन ऑफ सेट ए अँड बी. सेट ए आणि बीचं ते असते काय, युनियन. युनियन म्हणजे संयोग, म्हणजेच एकत्रित. इट इज, याला सुद्धा रिप्रेझेंट केलं जाते एका विशिष्ट सिम्बॉलनं. इट इज रिटन ॲज ए आणि युनियनच्या साठी यूचं सिम्बॉल यूज केलं जाते, ए युनियन बी. रीड ॲज, वाचायचं कसं याला, तर याला वाचलं जाते ए युनियन बी, मराठीत ए संयोग संच बी, ए युनियन बी. एक्झाम्पल सहित पाहूया. एखादं एक्झाम्पल पहा काय सांगता येईल. फॉर एक्झाम्पल, ए इज अ सेट कंटेनिंग एलिमेंट हाच 1 2 3 4 अगोदरचा घेतलेला, आणि हाच बी हा सेट तोच घेऊ आपण 3 4 5 6. देन व्हॉट इज ए युनियन बी, तर ए युनियन बी इज अ सेट ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ ए अँड बी टुगेदरली, म्हणजे एकत्रितपणे. म्हणजे एलिमेंट येतील 1 2 3 4, 3 4 पुन्हा येतील तर घ्यायचे नाहीत, 5 आणि 6. तर ए युनियन बी इज अ सेट ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ ए अँड बी, एकूण ए आणि बी मिळून एकूण एलिमेंटचा सेट, त्याला म्हणतात युनियन सेट. फॉर एक्झाम्पल, व्हेन डायग्रामनं कसं दाखवता येईल पहा. इफ ए इज सेट, बी इज अनदर सेट कंटेनिंग एलिमेंट 1 2, हे 3 4 5 आणि 6. तर व्हॉट इज ए युनियन बी, तर ए युनियन बी इज अ सेट कंटेनिंग ऑल एलिमेंट इन ए अँड बी. सर्वच भाग शेड करून दाखवा लागेल. ए युनियन बी, तर हा शेड केलेला भाग सेट ए युनियन बी दाखवायला आहे. तर इन दिस वे दिस इज द सेट कंटेनिंग ऑल एलिमेंट्स इन ए अँड बी. मीन्स ए युनियन बी हा सेट बिल्डर फॉर्ममध्ये कसा लिहिता येईल पहा. ए युनियन बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स such that x belongs to A or x belongs to B. म्हणजेच ए युनियन बी हा अशा एक्सचा सेट आहे जो एक्स एकतर ए मध्ये आहे किंवा मग बी मध्ये आहे. म्हणजेच ए मध्ये असलेल्या एलिमेंटचा सेट किंवा बी मध्ये असलेल्या एलिमेंटचा सेट, म्हणजे ए आणि बी दोन्ही मिळून एकूण एलिमेंटचा सेट. इट इज कॉल्ड ॲज युनियन ऑफ टू सेट. तर दीज आर द टू इम्पॉर्टंट ऑपरेशन्स ऑन सेट दॅट वी हॅव टू learn in class 9. Intersection of two set means set of common element. Union of two sets means set of all elements in both set. Disjoint sets are the sets which do not have any common element. तर ठीक आहे, एवढ्या गोष्टी नंतर आता महत्त्वाचा पार्ट जो पाहायचा आहे आपल्याला, आणि त्यावर एक ॲडिशन थेरम सुद्धा आहे. तर नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट, पुढचा टॉपिक आहे नंबर ऑफ
एलिमेंट्स इन सेट. सेटमध्ये असलेले नंबर ऑफ एलिमेंट्स कसे रिप्रेझेंट केले जातात बघा. आता कसे रिप्रेझेंट केले जातात. इफ ए इज एनी सेट, ए हा कोणताही सेट असेल, ए इज एनी सेट, देन नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए, number of elements in set A is written as n of A. n for number, हे स्मॉल n लिहिला जातो आणि ब्रॅकेटमध्ये त्या सेटचं नाव कॅपिटल ए. n ऑफ ए म्हणजेच ए मध्ये असलेल्या एलिमेंटची संख्या n ऑफ ए. फॉर एक्झाम्पल, ए इज अ सेट कंटेनिंग एलिमेंट ए बी सी डी ई. तर एन ऑफ ए काय येईल, तर एन ऑफ ए येईल या एलिमेंट, या सेटमध्ये असलेल्या एलिमेंटची संख्या. एकूण एलिमेंट्स किती आहेत, 5. तर एन ऑफ ए इज 5. दिस इज द notation which is used for writing number of elements in set. Then next we have to prove one of the relation between union and intersection, means number of elements in union and intersection of two sets. तर दोन सेटचं युनियन आणि दोन सेटचं इंटरसेक्शन कन्सिडर केलं तर त्यांच्यामध्ये एक रिलेशन भेटते आणि ते रिलेशन व्हेरीफाय करायचं आपल्याला. ते रिलेशन काय आहे, तर रिलेशन हे नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी, ए आणि बी हे दोन सेट्स असतील तर दोन सेट्समध्ये असलेल्या एकूण एलिमेंटची संख्या इज इक्वल टू असते एन ऑफ ए म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. ए आणि बी मध्ये असलेल्या कॉमन एलिमेंटचा सेट त्याची संख्या. दिस इज द रिलेशन. आणि हा चॅप्टरचा शेवटचा टॉपिक आहे जो आपल्याला यूज करायचा आहे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी. इफ वी हॅव टू व्हेरीफाय दिस रिलेशन, जर आपल्याला हे रिलेशन व्हेरीफाय करायचं आहे करेक्ट येते का, तर कसं करता येईल बघा. लेट्स से ए इज एनी सेट कंटेनिंग एलिमेंट ए बी सी डी. ए हा कोणताही सेट आहे ज्यात 4 एलिमेंट आहे, म्हणजेच एन ऑफ ए लिहिता येईल 4. एन ऑफ ए इज 4. बी इज अनदर सेट कंटेनिंग एलिमेंट सी डी ई. 3 एलिमेंट आहे यात सी डी ई, मीन्स एन ऑफ बी इक्वल टू 3. देन व्हॉट इज ए युनियन बी. ए युनियन बी काय येईल पहा. ए युनियन बी काय येईल, तर ए युनियन बी म्हणजेच ए आणि बीचे एकूण एलिमेंट ए बी सी डी अँड ई. एन ऑफ ए युनियन बी आला किती 5. अँड ए इंटरसेक्शन बी काय येईल. ए इंटरसेक्शन बी म्हणजेच या दोनचा कॉमन एलिमेंटचा सेट. कॉमन एलिमेंट कोणते आहेत, सी आणि डी. तर नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी आहे 2. देन इफ यू हॅव टू व्हेरीफाय दिस, तर आपल्याला एल एच एस इक्वल टू आर एच एस येते का बा. ही एल एच एस आहे नंबर 1 एन ऑफ ए युनियन बी. LHS is n of A union B which is equal to किती आली, सॉरी 5 हे. तर RHS पहा काय ते, तर RHS इज इक्वेशनचा RHS काय, n of A प्लस n of B मायनस n of A इंटरसेक्शन B, मीन्स n of A इज 4 प्लस 3 मायनस 2 means काय 7 minus 2. 7 minus 2 is 5. LHS become equal to RHS and therefore याचा अर्थ काय की
ए युनियन बी मध्ये असलेल्या एलिमेंटची संख्या दॅट इज एन ऑफ ए युनियन बी इज ऑलवेज इक्वल टू, म्हणजे इक्वल टू असते कशासोबत, तर एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी सोबत. इन दिस वे दिस रिलेशन इज व्हेरीफाय. अशा प्रकारे व्हेरीफाय करता आलं. आता या रिलेशनवर वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल येत असतात. काही न्यूमरिकल शाब्दिक उदाहरणं आहेत, तर काही सिंपल या चारपैकी कोणत्याही 3 टर्म दिलेल्या असतील तर चौथी टर्म काढणे, याही टाईपचे एक्झाम्पल आहेत. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल नंबर फर्स्ट एक पाहू. इफ एन ऑफ ए इज इक्वल टू 10, एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू 12 अँड एन ऑफ ए इंटरसेक्शन बी is equal to 3. Then find n of b. n of b राहिलेली जी टर्म आहे ती फाइंड करा. पहा कसं सोडता येईल. गिवन दिलेल्या गोष्टी लिहू. n of a इज 10, n of a union b इज 12, n of a intersection b is equal to 3. Then find n of b. We have to find n of b question mark. मग कसं काढता येईल, तर सिम्पली रिलेशन लिहायचं. रिलेशन काय, n ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू n ऑफ ए प्लस n ऑफ बी मायनस n ऑफ ए इंटरसेक्शन बी. ज्या व्हॅल्यू आहेत त्या पुट करायच्यात. ए युनियन बी किती आहे 12 इज इक्वल टू n ऑफ ए इज 10 plus n of b minus n of a intersection b is 3. 12 is equal to 10 minus 3 7 plus n of b. 12 7 left side ला आणले minus 7 is equal to n of b. Then n of b will be equal to 5. हे 10 आणि 5 15 वजा 3 12. तर इन दिस वे दिस इज 2 मार्क क्वेश्चन. 2 मार्कचा क्वेश्चन हा जो एक्झाममध्ये विचारला जातो.